नमस्कार. आपला सगळ्यांचा पाठ असलेल्या 15व्या अध्यायाचा अभ्यास चाललाय. आपण असं मागच्या वेळेस पाहिलं, सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत म्हणतो की मी आहेच. सर्वस्याहम हृदय सन्निविष्ट. किती आधार वाटतो आपल्याला लगेच की सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. आणि त्या श्लोकामध्ये भगवंतांनी पुढे असं पण म्हटलं की आपल्याला जे स्मरण होतं किंवा विस्मरण होतं किंवा ज्ञान होतं हे सुद्धा सगळं त्याच्यामुळे होतं. तुमचा आमचा अनुभवच आहे की आपण साध्या साध्या गोष्टी, अरे आत्ता मला नेहमी येणारी गोष्ट सुद्धा चटकन एखाद्या श्लोकाची सुरुवात सुद्धा आठवत नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं काय तर आता भगवंत सांगितलं ते सुद्धा माझंच काम आहे. एखादं स्मरण करून देणं किंवा आपलं विस्मरणात जाणं, तर आता आपण आपल्याला दोषी मानायचं नाही. भगवंताने जरा काहीतरी त्याचं स्मरण करायचं आणि म्हणा हे काय मला विस्मरण का दिलंस, म्हणजे मग तो आपल्याला काय जे विस्मरण झालंय ते परत स्मरण करून देईल. अशी खरं म्हणजे सोपी युक्ती 15व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की जे काही आहे ते मीच करतो. तिसरी गोष्ट त्यांनी 15व्या अध्यायात आपल्याला सांगितली की ज्या वेदांचा कर्ता आहे तो भगवंत परमात्मा, आणि त्या वेदांच्या कर्त्याला जाणायचं असेल तर वेदातूनच जाणायला हवं. वेदांच्या माध्यमातूनच वेदांना निर्माण केलेला जो परमात्मा आहे तो जाणायला हवा. असा विचार केला तर मग आजच्या श्लोकाकडे आपल्याला जाताना माऊलींनी जे काही त्यांना सांगायचं आहे त्याच्यासाठी खूप ओव्या खर्च केल्या. जवळजवळ 55 ओव्या या आता द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षरैवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते या 16व्या श्लोकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यासाठी माऊलींनी 55 ओव्या, म्हणजे एका दिवसात की आपल्या होणार नाही आहेत, पण एवढा महत्वाचा श्लोक आहे एवढं तर नक्कीच त्याच्यामुळे आपल्याला कळलं. आणि त्या दृष्टीने मग विचार केला तर आधी वेदांचा 15व्यात उल्लेख केला आहे की ते वेद निर्माण करणाऱ्याला वेदांच्या माध्यमातूनच जाणता येतं असं भगवंतांनी सांगितलंय. हे वेद अतिशय महत्वाचं. आणि आपण गीता शिकताना किंवा ज्ञानेश्वरी शिकताना अनेकदा असं पाहिलंय की वेदांचं सार म्हणजे उपनिषद आणि उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता. आज आपल्याला असं लक्षात येईल की गीतेचं सार म्हणजे 15वा अध्याय, आणि त्या 15व्या अध्यायातले सुद्धा आता आजपासून जे पुढले श्लोक आहेत ना ते म्हणजे सार आहेत. आता असं जर म्हटलं की मग हे महत्वाचं काय किंवा माऊलीने एवढ्या 55 ओव्या एका श्लोकासाठी दिली आहेत. आणि म्हटलं तर विषय नवीन नाही आहे. आपण जर श्लोकाकडे पाहिलं, द्वामिमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षरैवच. आता आपल्याला काही शब्द नवीन नाहीत. क्षर आणि अक्षर हे आपल्याला माहिती आहे. लोके म्हणजे या जगामध्ये. तर त्यांनी असं म्हटलं की या जगात क्षर आणि अक्षराच इमौ म्हणजे दोघे, क्षर आणि अक्षर. बरं, ह्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहे की क्षर म्हणजे नाशिवंत, नाहीसं होणारं. अक्षर म्हणजे कधीच नाश न पावणारं. या दोन्ही गोष्टी आहेत. आणि याला त्यांनी असं म्हटलं की पुरुष शब्द वापरला. हे जे दोन आहेत क्षर आणि अक्षर, नाशिवंत होणारं पण आणि नाश पावणारं पण, नाशिवंत न होणारं पण, या दोन्ही गोष्टी या जगामध्ये आहेत. आणि हे जे दोघे जण आहेत क्षर सर्वाणि भूतानि, हे जे दोघे आहेत याच्यामध्ये सर्वाणि भूतानि क्षर म्हणजे सगळे जे भूतमात्र आहेत, 84 अक्षर इतके सगळे जीव जे आहेत ते सगळे भूतमात्र नाशिवंत आहेत म्हणून ते क्षर आहेत. आणि कूटस्थ अक्षर उच्यते. आणि जे कूटस्थ आहे, कूटस्थ म्हणजे कुटवत तिष्ठती असा समास सोडवतात. याचा अर्थ असा आहे की जराही न विचलित होणारी गोष्ट, जराही हलू न शकणारी. जिथे असं डब्यामध्ये हलवून जेव्हा आपण एखादी वस्तू भरतो ना की आता आणखीन काहीच त्याच्यात जाणार नाही इतकं भरलेलं, असा जो भरलेला आहे सगळीकडे तो जो आहे तो अक्षर. आता तसं म्हटलं तर की ह्या श्लोकामध्ये आपल्याला असं वाटतं की काय बरं माऊलींना सांगायचं असेल. शब्द तर परिचयाचे, क्षर माहिती आहे, अक्षर माहिती आहे, पुरुष शब्द पण का म्हटलाय ते पण माहिती आहे. या देहाला पुर म्हटलेलं आहे, नगर म्हटलेलं आहे. पुढल्या आता ओव्या वाचता वाचता आपल्याला कळणार आहे की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा पण माऊलीने की 13व्या अध्यायात हा विषय झालेला आहे म्हणून त्याचाही उल्लेख माऊली परत करणार आहे. त्यामुळे नवीन म्हटलं तर नसेल काही असं वाटतं, पण तरी सुद्धा श्रोतृवर्गाला, तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा काय नाशिवंत आहे आणि जे नाशिवंत आहे त्यात आपण का अडकायचं नाही, आणि जे क्षर आहे, जे कायमस्वरूपी आहे ते कसं धरून ठेवायचं हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी माऊली पुन्हा एकदा अक्षर आपल्याला सांगणार आहे. इदम न मम
जे नाशिवंत आहे, इदम न मम, हे माझं नाही, हे माझं नाही, हे माझं नाही, हे आपल्याला पटवून देण्याचं काम या श्लोकाच्या निमित्तानं माऊली करणार आहे. खरं तर व्यावहारिक जगामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला कळतं आहे की जे दृश्य जग आहे, नाशिवंत आहे आपण सारखं सारखं म्हणतोय, आणि हे पण माहिती आहे की सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात, काही काळ इथे त्यांच्या टिकतात आणि नाश पावतात. हे आपण पाहत आलेलो आहोत प्रत्यक्ष. त्यामुळे ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती आहेत आणि ह्या सगळ्याला त्यांनी क्षर असं म्हटलेलं आहे. आता थोडासा खोलवर विचार केला तर ज्यांनी हे सगळं निर्माण केलं त्या ब्रह्मदेवापासून विचार केला तर ब्रह्मदेव सुद्धा की ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, हे सगळं पंचमहाभूतांचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यांचे जे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सगळं म्हणजे सगळी शरीर, तरी भूत मात्र शब्द वापरलाच आहे, त्या सगळी जी शरीर आहेत किंवा त्या शरीराचे जे विकार आहेत किंवा मनबुद्धी अहंकार आहेत, हे सगळं जे की आहे ते नाशिवंत आहे. आता म्हणजे काय गोष्ट खरी आहे की अगदी पुढे येणारच आहे की किती जरी आपण म्हटलं तरी आपण काही वेळेला एक असं वाक्य वापरलं, सगळ्याला काळ हे औषध आहे. याचा अर्थ आहे की हे सगळं नाशिवंत आहे. जे जे आपल्याला दिसतं आहे म्हणजे भूतमात्रांबद्दल तर सांगितलंच आहे भगवंताने. आपण जर आता खोलवर असा विचार केला की प्रत्येक जी गोष्ट, अगदी सुखाची निर्मिती, ज्या क्षणाला एखादा सुखाचा अनुभव येतो तो सुखाचा अनुभव काही काळाने कमी कमी होत जातोच की हो. तीच गोष्ट दुःखाची पण आहे. त्या प्रत्येक निर्माण होणारी जी गोष्ट आहे ती नाशिवंत आहे. हा मुद्दा आपल्याला त्यांना आज पटवून द्यायचा आहे. आणि या सगळ्याला प्रकृती असं म्हणतात की ही सगळी जी प्रकृती आहे, जी दृश्य दिसते आहे आपल्याला, व्यवहारात आपण अनुभवतो आहोत, ती सगळीच्या सगळी नाशिवंत आहे. अगदी आपल्याला आलेला राग सुद्धा हो नाशिवंत आहे. खरं येऊच द्यायचा नाही, पण तो आला तर आपल्याला माहिती आहे की तो काही काळाने तो कमी कमी होत जातो, शांत होतो. तीच गोष्ट परत घडली तर मग आपण लक्षच देत नाही, असं पण घडतं. त्या सगळ्या गोष्टी ह्या नाशिवंत आहेत असं आपल्यासाठी, याला प्रकृती असं म्हणतात. त्यामुळे हे सगळं क्षर आहे. आता ह्या क्षरचा कालावधी कमी जास्त आहे. तर जीवजंतूंचा जर विचार करायचा झाला की हे सगळे 84 लक्ष योनी आहे. फूल घेतलं तर फुलाचं बिचाऱ्याचं आयुष्य एकच दिवस. आज फुललं, उद्या सकाळी निर्माल्य, संध्याकाळी फुलणारी फुलं असतात, सकाळी बिचारी कोमेजून जातात. त्यामुळे त्यांचं निर्माण होणं, असणं आणि नाहीसं होणं हे थोड्या काळापुरतं असतं, आपल्याला प्रक्षेप असतं. आपण माणसाचा विचार केला तर काय 70, 80, 90, 100 वर्ष जे काही आयुष्य असेल तसं राहतो जातो असं आपण पाहतो. अगदी दगडाचा विचार केला तर त्याला कदाचित अनेक वर्षाचं आयुष्य असेल. त्यामुळे नाश पावायला त्याला वेळ लागेल. सारखं पावसाचं पाणी पडत पडत झिजत नाहीसं होईलच. त्यामुळे वेळ लागेल, त्याचं आयुष्य अधिक असेल. पक्ष्यांचं, प्राण्यांचं असं असतं, ज्यांच्याकडे पेट असतात त्यांना अगदी आपल्याला माहीत असतं की कुठल्या जातीचा कुत्रा आहे आणि मग त्याचं आयुष्य किती आहे. त्या प्रत्येकाच्या मर्यादा जी आहे ती मर्यादा कमी जास्त असते, पण मर्यादा असतेच. इतकं कशाला, आता आपण इतका विचार करा की ह्या सगळ्याचा निर्मिती करणारा जो ब्रह्मदेव आहे ना, त्याचा सुद्धा कालावधी ठरलाय. आपण त्याचा कालावधी कळते. सगळी 4 युग झाली की त्याची म्हणजे ज्याला कल्प असं म्हणतात ते पण आहे. त्यामुळे त्याला पण बिचाऱ्याला निर्माण होणं, राहणं आणि जाणं हे सगळं आहे. सगळी सृष्टी प्रलय होणारे आणि पुन्हा निर्माण होणारे म्हटलंय तर ब्रह्मदेवाचा कालावधी आहे खूप मोठा कल्प, परंतु तो आहेच आहे. आता या सगळ्यातून आपल्याला भगवंताला सांगायचं आहे की हे सगळं जे की आहे ते परमात्म तत्वामुळे आपल्याला कळत आहे. वेदांचा निर्माता जो आहे त्याला जाणायचं आहे वेदांच्याच मार्फत. आणि म्हणून आपण हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला लक्षात की हे सगळं परमात्म्यामुळे कळत आहे आपल्याला. आणि हे परमात्म तत्व जे आहे ते अक्षर आहे, ते कधीच नाश पावणारं नाही आहे असं आपण विचार केला तर ह्या सगळ्या आपला देह जड आहे, ती इंद्रिय आहेत, ही अगदी देह आणि इंद्रिय सुद्धा तसं म्हटलं आहेत नाशिवंत, खरी गोष्ट आहे. आता आपल्याला पटलेलं आहे, पण तरीही ते परमात्म तत्वच आहे. मग अशी जसं म्हटलं की सगळा डबा घटगच्च भरलेला आहे, तसं हे सगळं विश्व परमात्म्याने भरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही जरी क्षर असणारा आमचा हा जड देह असला तरी तो परमात्माच आहे, ते परमात्मा तत्वच आहे.
आणि या देहाला चालवणारं जे चैतन्य आहे तेही परमात्मा तत्वच आहे, पण ते अक्षर आहे. एकच गोष्ट क्षर आहे आणि अक्षर आहे. बघा, आपण 15व्या अध्यायामध्ये मागच्या 15व्या श्लोकामध्ये आपण हा मुद्दा पाहिला की एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी कशा आहेत ते आपल्याला आधी भगवंतानी आधीच्या श्लोकात सांगितलंय आणि त्याच्या आधारे आता तो आपल्याला परत आपण पाहिलाय की मूर्त अमूर्त जड चेतन सगळं एकाच ठिकाणी आहे. विष्णू सहस्रामध्ये विष्णूची जी नावं सांगितली त्याचं उदाहरण पण मागच्या वेळेस घेतलं होतं. त्याला अणु पण म्हटलं, बृहत पण म्हटलं, स्थूल पण म्हटलं, सूक्ष्म पण म्हटलं, कृष्ण पण म्हटलं, काय मोठं पण म्हटलं, सगुण पण म्हटलं, निर्गुण पण म्हटलं. तर दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असतात हे आधीच्या श्लोकात सांगून झालंय. आता एक पाऊल आणखीन पुढे की ह्याच्यातला क्षर आपल्याला कळलाय, अक्षर पण आपल्याला काय, दोन्ही परमात्मा तत्वच आहे. नाहीसं पावणारं हा देह सुद्धा तोही त्याचाच आहे आणि जो देह चालवणारा आत असणारं चैतन्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, तेही परमात्मा तत्वच आहे. फरक म्हटला तर एवढंच आहे की एक नाश पावणार आहे, एक नाश न पावणार आहे, किंवा एक दिसणार आहे आणि एक न दिसणार आहे, एवढाच त्यातला फरक आहे. पण त्याबरोबर हेही आहे की नुसता हा जडदेह काहीच करू शकणार नाही आणि ते चैतन्य जडदेहाशिवाय काही करू शकणार नाही. त्यामुळे हे दोन्ही एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, क्षर आणि अक्षर कसे आहेत, हे सगळं खरं म्हणजे आपण समजून घेतलेलं आहे. आता माऊलींच्या ओव्याच्या आधारे आपण हा मुद्दा माऊली आपल्याला पटवून देणार आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की खूप महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे मागचे उल्लेख पण माऊलींनी या ओव्यांमधून केले. आपला सुद्धा अभ्यास वर्ग आहे, त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला वाटेल की हे परत परत होत आहे, पण अभ्यास तोच असतो की जो परत परत करावा लागतो. त्यामुळे जे उल्लेख माऊली करतील त्याचाही आपण थोडासा मागे जाऊन अभ्यास करणारच आहोत. तर असा हा श्लोक, द्वाभिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरच सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. आपल्याला अर्थ कळला की या जगामध्ये दोन्ही क्षर आणि अक्षर आहे. क्षर म्हणजे नाशिवंत आहे, अक्षर म्हणजे कायमस्वरूपी आहे. आणि सर्व भूतानी, सगळी भूत मात्र नाशिवंत आहेत. आणि कूटस्थ हा जो आहे, जराही न हलणारा, जराही विचलित न होणारा जो आहे, तो जो अक्षर आत्मा आहे. माऊली 471व्या ओवीपासून आपल्याला सांगणार आहेत. साधारणपणे हा मुद्दा पटवून देण्यासाठी छान छान उदाहरणं माऊली घेणार आहेत. कदाचित 3-4 ओव्या एकत्र येऊन एकच उदाहरण होईल, पण आपल्याला सहज समजतील अशा ओव्या आहेत, फार काही अवघड नाही. मग तो म्हणे गा सव्यसाची, पै ये संसार पाटणींची, वस्ती साविया टाची तू पुरुषी. सव्यसाची म्हटलं अर्जुनाला, अर्जुना हे जे संसार पाटणी आहे, संसार पाटणी म्हणजे संसाररूपी नगर, हे जे विश्व आहे, संसाररूपी नगर आहे, याच्यामध्ये वस्ती साविया टाची दुपुरुषी, दुपुरुषी वस्ती, 2 पुरुषांची वस्ती आहे, मोजकी आहे. साविया टाची म्हणजे अगदी मोजकी आहे, खूप पसारा नाही आहे. या नगरीमध्ये मोजकी वस्ती आहे. मोजकी म्हणजे का, तर या नगरात राहणारे 2च आहेत ना पुरुष. एक मोजकी वस्ती म्हणण्यामागचं कारण तेच, एक क्षर आणि अक्षर एवढंच आहे ना. त्यामुळे ते मग तो म्हणे गा सव्यसाची, मग भगवंत अर्जुनाला म्हणाला, सव्यसाची, अरे ह्या संसाररूपी नगरामध्ये ना अगदी मोजकीच वस्ती आहे, 2च पुरुषांची वस्ती आहे. आता ती काय आहे ते आपल्याला माहिती असल्यामुळे आपण म्हणून टाकलं क्षर आणि अक्षर. त्याचा पुढे उल्लेख येणार आहे. जैसे आघवांची गगनी नांदत दिवो रात्र दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची. आता ह्या नगरीमध्ये, या एवढ्या मोठ्या विश्वामध्ये नगरीमध्ये 2च आहेत, वस्ती अगदी मोजकी आहे. कशी, तर आघवाची गगनी, या सगळ्या एवढ्या मोठ्या आकाशामध्ये नांदत दिवो रात्र दोन्ही, दिवस आणि रात्र 2च आहेत. तसंच आहे इथे आकाशामध्ये, जसं दिवस आणि रात्र 2च नांदतात, तसंच ह्या संसाररूपी राजधानीमध्ये, नगरामध्ये 2च पुरुष नांदतात, क्षर आणि अक्षर. आपल्याला शब्दांचे अर्थ नीट कळावेत त्याच्यासाठी अशा दृष्टांताचा उपयोग होतो. आपल्याला चटकन कळलं की खरंच दिवस आणि रात्र, तसंच आहे इथे क्षर आणि अक्षर, बाकीच्याला काही फारसं महत्व नाहीच आहे. आता हे क्षर आणि अक्षर कसं, तर पुढे आणखी आणि काही तिजा पुरुष आहे. पुढल्या ओळीत सांगितलं आणखीन पण असा एक तिसरा पुरुष आहे, परी तो या दोहींचे नाव नस आहे.
पण या 2 पुरुषांचं नुसतं नावही घेण्याची काही सोय नाही. म्हणजे तो तिसरा जो आहे ना, त्याचा विचार केला तर ह्या दोघांचं नाव पण घेतलायचं नाही. कारण तो उदेला गावेसी खाये दोन्ही येता या. तो आला ना, त्याचं नाव घेतलं ना की तो सगळं या दोन्हीला ग्रासूनच टाकेल. या पुरुष जे काही या नगरामध्ये 2 पुरुष आहेत असं आपण म्हणतोय, तिसऱ्याचा जर विचार केला आणि काही तिचा पुरुष आहे, हे तिसरा एक आहे, पण त्याचा विचार केला तर या दोघांचा ग्रास तो घेऊन टाकेल. मग ते आत्ता करायचं नाहीये ना तो विचार. म्हणून लगेचच्या ओवीमध्ये माऊली आपल्या सगळ्यात परी ते तव गोठी असो, पण ती तिसऱ्या पुरुषाची गोष्ट तू त्याला राहू दे, त्याचा आत्ता आपण विचार करूया नको. या नगरामध्ये असल्या 2 पुरुषांचा विचार करू, तो तिसरा आला की या दोघांचा ग्रास घेईल, ते आता तिसऱ्याचा विचार करूया नको. आधी दोहींचीही परी असो. आधी आपण काय करूया, तुर्तास या 2 पुरुषांची गोष्ट समजून घेऊया, जे संसारग्रासा वसो आले असती. या नगरात जे वस्तीला आलेले दोघं आहेत ना, त्यांचा विचार आपण करूया. या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट आपण तुर्ताला जरा बाजूला ठेवूया. किती माऊली अगदी समजावून देण्याच्या भाषेमध्ये आपल्याला सांगतायत. आणि मग आपल्याला सुद्धा पुढे आणखीन काय अशी एक उत्कंठा लागते. पुढे म्हणतात, एक आंधळा वेडा पंगू. आता 2 पुरुषांची गोष्ट सांगतात ना माऊली, तर एक आंधळा वेडा पंगू येर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्रामगुणे संगू घडला दोघा. आता हे जे 2 पुरुषांचा परिचय करून देत आहेत ना, एवढ्या मोठ्याच्या 2च आहेत, वस्ती अगदी एवढीच आहे. आणि मग या दोघांमधला एक कसा आहे, आंधळा वेडा आणि पंगू एक जण, आणि दुसरा सर्वांग परिपूर्ण असा दुसरा. पण एकाच गावामध्ये राहिल्यामुळे त्यांची मैत्री आहे, अगदी छान मैत्री आहे त्यांची. ग्रामगुणे संगू घडला दोघा. एक जण असा आंधळा वेडा पंगू आणि दुसरा अगदी छान सर्वांग सुंदर. पण 2च जण आहेत आणि 2च जण असल्यामुळे या दोघांचा संग मैत्री झालेली आहे. आणि आता खरं म्हटलं तर ही परस्पर विषम आहेत ना, पण तरी देखील विषम असली तरी मैत्री जडलेली आहे. त्याचं कारण तेच आहे की 2च आहेत, तिसरं कोण नाहीच आहे. त्या तिसऱ्याचा आत्ता विचार करायचाच नाहीये. त्यामुळे दोघांची मैत्री आहे, विषम आहे पण मैत्री जडली आहे. ग्रामगुणे संगू घडला दोघा, तया एका नाम क्षरू, ये राते म्हणती अक्षरू. एकाचं नाव क्षरू, दुसरा जो आहे त्याचा अक्षरू. इही दोहींची परिसंसारू कोंदला असे. दोघांची नावं सांगितली आहेत. आणि या दोघांनीच हा सगळं जे संसार आहे, हे जे पूर म्हणजे नगर आहे, हे नगर कोंडून टाकलेलं आहे, म्हणजे व्यापून टाकलेलं आहे. 2घच पण संबंध विश्व व्यापून टाकलेलं आहे. क्षर आणि अक्षर परस्पर विरुद्ध असणारे. हा मुळे काय, अंधाळा वेडा आणि पंगू, दुसरा सर्वांग सुंदर. पण या दोघांनी सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहे. आता विश्वाबरोबर आपण या पिंडाचा पण विचार करतो. या पिंडामध्ये 2च गोष्टी, एक अक्षर आणि एक क्षर. ते नाश पावणारं आपल्याला माहितीच आहे. जडदेह आहे, आपल्यात काय काय बदल होतात ते आपण पाहतच आहोत शरीरामध्ये. त्यामुळे शरीर हे जड आहे आणि नाशिवंत आहे माहिती आहे. त्या शरीराच्या निमित्तानं असणारे सगळे जे काही इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्यांचे विषय, आपल्या सगळ्या भावना, आपण सगळ्या आत्तापर्यंत देहाचं स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि कारणदेह हे तिन्ही पाहिलेले आहेत. कारण स्थूलदेह तर आपल्याला कळतोय, सूक्ष्मदेह हा भावनांचा आहे तोही आपल्याला कळतोय, आणि कारणदेह अज्ञानाचा आहे तोही आपल्याला आता माहिती आहे. तर ह्यांनी हा सगळा भरलेला आहे. दुसरा जो आहे तो सर्वांग सुंदर, पण दोघांचा संघ आणि सगळं त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. आपल्याला सहज विषय माऊलींच्या शब्दातून कळतोय. आता क्षरू तो कवणू, अक्षरू तो किम लक्षणो, हा अभिप्राय संपन्न विवंसुगा. आता या दोघांनी सगळं व्यापून टाकलंय. विश्व पण यांनीच व्यापून टाकलेलं आहे. पिंडाचा विचार केला तर पिंड पण त्यांनीच व्यापून टाकलेलं आहे. क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे नाहीसं होणारं सगळं, ते काय काय नाहीसं होणार आहे त्याची यादी आपल्याकडे आहे आणि त्यांनी भरलेलं आहे. आणि अक्षर तोही आहे. या दोघांनी व्यापून टाकलेला हा पिंड आहे किंवा विश्व, हे सगळं या दोघांनी व्यापून टाकलेलं आहे. आणि मग आता हा क्षर तो कोण, म्हणजे तो क्षर कोणता किंवा अक्षराचं लक्षण काय आहे, हे सगळं मी तुला समजावून सांगतो, स्पष्ट करून सांगतो. आता अक्षर तो कवणू, अक्षर तो किम लक्षणो, हा अभिप्राय संपूर्ण विवंचुगा. सगळ्याचा अर्थ मी तुला स्पष्ट करून सांगणार आहे.
आधी आपण या नाशिवंत होणाऱ्याबद्दल ऐकूया. दोन्हीचं मी तुला स्पष्ट करून सांगणार आहे, पण आधी ह्या सगळ्या जगाबद्दल ऐकूया, विश्वाबद्दल ऐकूया, म्हणजे आपल्या पिंडाबद्दल ऐकूया. तरी महद अहंकारा लागून या धनुर्धरा तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. आता ते म्हणतात की तुला मी एक एक ओळख करून देतोय. पहिलं असं पहा की जे महत्त्व आणि अहंकार यापासून निर्माण झालेलं अगदी गवताच्या काडीपर्यंत तृणांतीचा पांगोरा असा शब्द वापरलाय. म्हणजे गवताची काडी सुद्धा, हे गवताच्या काडीपर्यंत जे लहान मोठं सगळं जे की आहे, किंवा काय स्थावर जंगम चर अचर, हे सगळं जे की आहे हलवता येणारं किंवा हलवता न येणारं, चर अचर म्हणजे हे सगळं जे की आहे मनाला कळणारं, बुद्धीला कळणारं, या सगळ्या गोष्टी जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनबुद्धीचे, दिसणारं, गोचर म्हणजे दिसणारं, मनबुद्धीला जाणणारं, हे सगळं क्षर आहे, नाश पावणार आहे. जे जे काही पंचभूतात्मक, जे तुले पंचभौतिक घडते, जे नामरूपात सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठाजे, हे पंचभूतात्मक आहे, किंवा ज्याला नाम आहे, ज्याला काहीतरी आकार आहे, ज्याला काही रूप आहे, किंवा सत्वरज तमो ज्याच्यामध्ये आहेत, हे सगळं जे काही आहे ते क्षर. म्हणजे 478 पासून 478, 1980, 81 ह्या सगळ्या ओव्यांमध्ये आपल्याला कळेल. पुढे छान एक दृष्टांत दिला. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळासी जू खेळणे जीवी जीही कवडा. त्यांनी म्हटलंय की टांगसाळ असते ना सोन्याची, भांगार म्हणजे सोनं, तर नाणी तयार करतात. तर सोन्याची जशी निरनिराळ्या आकाराची किंवा निरनिराळ्या किमतीची अशी जी नाणी असतात, तर ती ह्या नाणी आता आपल्याकडे जसं रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 20 रुपयाचं अशी जी नाणी असतात, या नाणींचे आकार वेगळे वेगळे असतात. त्याच्यावरती असणारं डिझाईन पण वेगळं असतं, काही गोल किंवा काहीतरी त्याला अनेक कोण षटकोन असं डिझाईन करून वेगवेगळे दिसतात. तशी वेगवेगळ्या आकाराची ही जशी नाणी असतात, तशी ह्या पंचभूतात्मक ह्याच्यामध्ये निरनिराळ्या आकाराचे भूतमात्र भगवंतांनी पाडलेले आहेत. म्हणजे टांगसाईत पाडले शब्द वापरले, क्रियापद वापरले म्हणून आपण पाडले आहेत म्हणायचं. पण इथे जी काही 84 लक्ष जीवयोनी तयार झाली आहे, ती जणू काही ही भगवंतांनी एखाद्या टांगसाळीमध्ये नाणी सोन्याची निर्माण करावी तशी ही भूतमात्र निर्माण केलेली आहे. आणि मग कसं करावं, तर काळासी जू खेळणे जीही कवडा, कवडा म्हणजे कवड्या, कवड्याने जसं खेळ खेळतात, फासे टाकून कवड्या ह्याचा किंवा कवड्याचा खेळ असतो, ते जसं एक प्रकारच्या त्या खेळामध्ये नेमकं काय आकडा येईल त्याप्रमाणे पुढे पुढे जायचं, तसं म्हणे या सगळ्या जीवांशी नित्य खेळ चाललेला असतो. म्हणजे काय पुण्याच्या गाठी आलेल्या आहेत त्याप्रमाणे कुठे कुठे जन्म मिळायचा तो कळतो. पाप अधिक असेल तर कुठे कुठे जन्म, सापशिडीसारखं कुठे खाली जायचं वर जायचं ते कळतं. तसं हा काळाशी जो खेळणे, जुगार खेळला जातो कवड्यांच्या हस्ते, आणि काळाप्रमाणे त्या खेळातल्यासारखं त्यात तेवढा तेवढा काळ, काय वरचा जन्म मिळायचा आहे का खालचा जन्म मिळायचा आहे. आपण या अध्यायाच्या सुरुवातीलाच ऊर्ध्वमूलमध्ये शाख अश्वत्थम प्रावुर्यम म्हटलंय. तर तो जो काही वृक्ष आहे त्या वृक्षाचं परत आपल्याला त्या वृक्षाच्या मुळाकडे जायचं आहे. पण ते जे येणं आहे त्यामध्ये येता 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 नेमकं कुठे आपल्याला पुन्हा चढणीचा मार्ग मिळेल ते आपल्याला माहिती नाही आहे, पण तो आपल्या कर्मानुसार मिळणार आहे. त्याची जणू काही आठवण या 5 ओव्यांमधून भगवंत माऊलीने आपल्याला करून दिली आहे. आणि दृष्टांत छान दिला आहे की एक तर हे सगळे एवढे 84 लक्ष जीवयोनी टांगसाळीसारख्या वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे पाडले जातात, आणि खेळाप्रमाणे त्यांच्या पापपुण्याप्रमाणे त्यांना तो जन्म मिळतो. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणीजे ते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. ते म्हणतात हे काय असतं की ह्या सगळ्याबद्दल आपल्याला विपरीत सगळ्या गोष्टी ज्ञान आहे, आपल्याला काही माहिती नाही आहे. जे जे काही आपल्याला कळत नाही, विपरीत ज्ञान असतं, त्या विपरीत ज्ञानाने आपण जे काही समजून घेऊ शकतो ते क्षणाक्षणाला निर्माण होत असतं आणि नाश पावत असतं. ज्या कल्पनेनं विपरीत ज्ञानानं काही गोष्टी निर्माण होतात, नाहीशा होतात. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणीचे ते
ते प्रतिक्षणी निमते. त्यालाच विपरीत ज्ञान म्हणायचं. काही गोष्टी जाणीवेत येतात असं वाटतं, क्षणाक्षणाला काहीतरी उत्पन्न होतं, परत नाश पावतं. म्हणून त्यामुळे अगा काढुनी भ्रांतीचे डांग, उभवी सृष्टीचे अंग. हे असो बहुजग जया नाम. पुढल्या ओळीत ते सांगताय की ही जी काही भ्रांती आहे विपरीत ज्ञानामुळे निर्माण झालेली, ती भ्रांती म्हणजे एखाद्या अरण्यामध्ये जसं माणूस अडकेल आणि वाट चुकेल तसं या गोंधळात आपण अडकतो. आणि जी काही आपल्याला हे जग दिसतं, ही सृष्टी आहे, विश्व जे काही दिसतं त्याला आपण त्याचं आपण वर्णन, जे दिसतं तसं आपण वर्णन त्याचं करतो. हे असो बहुजग जया नाम. आपल्याला जे विश्वसृष्टी जग दिसतं ते कसं दिसतं, तर हे आपलं येणं जाणं, आपल्या आपण का असं घडतंय याच्याबद्दलचे हिशोब आपल्याला असं लावता येत नाहीत. त्यामुळे हे असं सगळं घडत असतं. आणि या भ्रांतिरूपी अरण्यामध्ये आपल्याला जे काही दिसतं त्याला आपण जग म्हणतो. चांगली गोष्ट आहे. आता आपण विश्वाचा जगाचा विचार करता करता सारखं पिंडाशी लावून बघितलं की थोडंसं आपल्याला कळतं. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा हे सगळे सगळे भिन्न भिन्नत्व आहे. म्हणजे 84 लक्ष जीवयवनीतल्या पशु पक्षी जीवजंतू आपण ह्याच्यामध्ये फरक आहेच. पण माणसांमध्ये सुद्धा फरक आहे. एकाच घरामध्ये जन्माला आलेल्या सख्या भावंडांमध्ये पण फरक असतो. तर त्या हे सगळं जे की आहे ना, हे सगळं अशा जगाकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि आपल्याला सहज ह्या 82-83 ओवीमध्ये माऊलीचे सांगतायत तो अंदाज येईल की खरंच हा भ्रमात विपरीत ज्ञान आहे. आपल्याला निश्चित काहीच याच्याबद्दल कळत नाही. हे असं का, ह्याला कारण आपल्याजवळ नसतं. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. पण हे जरी कळत नसलं तरी कळण्यासाठीची जी गोष्ट आहे ती यापूर्वी मी तुम्हाला सांगितली. ते म्हणतात की काय होतं, अष्टधा प्रकृतीमुळे हे भिन्नत्व आहे. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे. अष्टधा प्रकृतीच्या रूपानं जे यापूर्वी आपण वर्णन केलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये. आपण आता मगाशी म्हटलं की आपला हा अभ्यास वर्ग आहे, त्यामुळे जिथे उल्लेख आलेला आहे तो नुसता उल्लेख सांगून आपण पुढे जाणं काय आलं. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या प्रकृतीबद्दल काय नेमकी माहिती सांगितली ती पुन्हा एकदा आपण थोडीशी आठवायची. म्हणजे मग त्या ओवीमध्ये नेमकं माऊलीला जे सांगायचं आहे ते आपल्याला कळेल. तर अष्टधा भिन्न ऐसे, अशा अष्टधा प्रकृतीच्या रूपानं जे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं आहे त्या क्षेत्रद्वारा 36 भागी केले. त्या क्षेत्राच्या रूपाने 36 प्रकारांनी यापूर्वी वर्णन केलेलं आहे. म्हणजे 36 प्रकारांच्या द्वारा मी हे कसं वेगळं असतं हे वर्णन करून सांगितलेलं आहे. आता बघूया वर्णन केलेलं आपल्याला आठवतं का. असं काही लगेच एका ह्याच्यात पण आपल्याला आठवेल की अरे हो 7व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ आपल्याला कळलेलं आहे. प्रकृती पुरुष आपल्याला कळलेला आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ पण आपल्याला कळलेलं आहे. तर हे प्रकृती पुरुष आणि क्षेत्रज्ञाची आठवण आत्ता आपल्याला पुन्हा माऊली या निमित्तानं करून देत आहेत. 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा अशा 2 शब्दांचा उल्लेख केला. आणि तेही आत्ता जसं आपण क्षर आणि अक्षर आपल्याला कळलंय ना, तसंच आपल्याला तेव्हा सुद्धा 7व्या अध्यायामध्ये 4था श्लोक आहे. अगदी सोप्या शब्दात भगवंतानी पण आणि माऊलीनी पण. त्या की ओव्यांमध्ये आपण आता शिरणार नाही आहोत. दुसरा श्लोक सांगून आपण पुढे जाऊया. 7व्या अध्यायामधल्या 4थ्या श्लोकामध्ये परा आणि अपरा या 2 विद्या माऊलीने सांगितल्या. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. म्हणजे काय, तर भूमी आप म्हणजे पृथ्वी आप तेजवायू आकाश हे जे की आहेत आणि शिवाय मनबुद्धी अहंकार हे 8 आहेत. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे. ह्या सगळ्या 8 गोष्टी आहेत. ही माझी प्रकृती आहे असं भगवंतानी 7व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं. याला अष्टधा प्रकृती म्हणायचं आता आपल्याला माहिती आहे. पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार हे मिळून 8 गोष्टी झालेल्या आहेत. इयम तो अपरा, ही जी काही आहे ही अपरा प्रकृती आहे, जड आहे. आणि अन्य जी आहे दुसरी जी आहे ती परा आहे, ती चेतन आहे. म्हणजे आत्ता सांगितलेलं जसं क्षर नाशिवंत आहे, अक्षर नाशिवंत नाही. जे आज चैतन्य आहे ते कधीच नाश पावणारं नाही.
तेच इथे परा आणि अपरा शब्दांनी 7व्या अध्यायात आपल्याला सांगून झालेलं आहे. जी जीवरूपी प्रकृती आहे, म्हणजे तिच्यामुळे हे सगळं जे की जग आपण धारण केलेलं आहे, किंवा आपल्या याच्यापुरतं म्हटलं तर आपल्या ज्या काही कर्मयोग, काय तुमची कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, हे सगळं जे काही आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या नाहीशा होणाऱ्या अज्ञान, अपरा अशामध्ये ती पंचमहाभूत. भगवंत म्हणतो ही सगळी माझी प्रकृती आहे. आणि जसं क्षर आणि अक्षर आपल्याला समजलंय, तर 7व्या अध्यायामध्ये परा आणि अपरा या नावाने हीच गोष्ट माऊलीने पूर्वी सांगितलेली आहे. सुरुवातीलाच मी म्हटलं की आज आपल्याला नवीन शिकायचं नाही आहे, शब्द आपल्याला माहिती आहेत, पुन्हा एकदा त्याचा आढावा माऊली घेतात. आता ही पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जे आहे हे भगवंताचंच आहे, हे काही आपलं नाही आहे. आपला विषय तोच आहे की नाशिवंत होणाऱ्या गोष्टी सुद्धा परमात्म्याच्याच आहेत. त्यामुळे आत्ता पंचमहाभूत आणि हे जे सगळं वर्णन केलं, हे सगळं जे की अष्टधा प्रकृती आहे ही सुद्धा परमात्म्याचीच आहे. पण आता थोडासा आपण विचार करूया की असं जरी असलं तरी या ठिकाणी आम्ही आल्यावर आम्ही आमचं म्हणायला लागतो, हक्क सांगतो. अगदी भगवंताच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टीवर आम्ही आमचा हक्क सांगतो. म्हणजे पृथ्वी तत्व भगवंताचं, पण हा फ्लॅट माझा, हा बंगला माझा, हे माझं कुठून आलं? तर खरं म्हणजे सबभूमी गोपाल की, पण तरी देखील हे माझं आपण म्हणतो. सगळ्या तत्वामध्ये पाण्याचं तत्व म्हणजे आपल्याकडे तर काय निरनिराळ्या नद्यांचं पाणी कोणत्या कोणत्या राज्यांना मिळायचं याबद्दल वाद भांडणं असंही आपलं दिसतं. म्हणजे नळावर पाणी भरायला येणाऱ्या बायकांच्यातल्या भांडणापासून ते गव्हर्नमेंटच्या कुठल्या राज्यामध्ये कुठल्या नदीचं पाणी जायचं इथपर्यंत अनेक प्रकारची भांडणं. म्हणजे जलतत्व हे पंचमहाभूतातली महत्वाची गोष्ट भगवंतांनी निर्माण केलेली, पण आम्ही त्याच्यावर आमचा हक्क सांगतो. आता हे होण्याचं कारण पण आहे, त्या सगळ्या पंचमहाभूतांचा आमचा देह आहे आणि ह्या पंचमहाभूतांचे जे गुण आहेत म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्यावर आमचं सगळं अवलंबून आहे. आम्हाला शब्द लागतो, स्पर्श लागतो, ऐकणं लागतं, बघणं लागतं. ह्या सगळ्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या ज्या गोष्टी आहेत त्या पंचमहाभूतातल्या या सगळ्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध जे आहेत, वायूमुळे आम्हाला स्पर्श कळतो, तेजामुळे आम्हाला रूप कळतं, किंवा पाण्यामुळे आम्हाला रसतत्व ते आम्हाला लागतं. तर हे सगळं जे आहे या पंचमहाभूतांवर आमचा खरं म्हणजे हक्क नाही. सबभूमी गोपाल की म्हणतात तसं ते आहे, भगवंताचं आहे. पण ते भगवंताचं असलं तरी आम्ही त्याच्यावर त्याचे जे गुण आहेत त्या गुणांमुळे त्याच्यावर हक्क आम्ही सांगायला लागतो. थोडं मनबुद्धी अहंकाराचा पण आपण विचार करूया. सगळं जे की आहे खरं म्हणजे असं आहे की आपण आपली बुद्धी जागृत अवस्थेत काम करते. झोपेत आपण काही विचार नसतात, बुद्धी काम करत नाही. जागेपणी आपल्याला काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य, सार असार, आपल्या काही जबाबदारी असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागृत अवस्थेत कळतात. म्हणजे जागं असणं किंवा समजणं हा सगळा बुद्धीचा भाग आहे. समजायला हवं असेल तर आपण जागे असायला लागतो. साधी नेहमीचा अनुभव आहे, अगं काय समजताय का, लक्ष आहे का, तर ते आपल्याला जागं असावं लागतं तर आपल्याला एखादी गोष्ट समजणार आहे. आणि त्यावेळी जागं असणं हा बुद्धीचा प्रांत आहे. झोपलो की बुद्धी काही काम करणार नाही आहे. झोपेमध्ये स्वाभाविकच आहे त्या वेळेला म्हटलं तसं चूक बरोबर किंवा असं ती जी समज आहे ती झोपेमध्ये काही असणार नाही. त्यामुळे जागृत अवस्था आणि समजदारी, बुद्धी हे बरोबर आहे, हे आपल्याला सहज कळणारी गोष्ट आहे. मग स्वप्नावस्थेमध्ये बुद्धी काम करत नाही आपल्याला मान्य आहे, कारण आपण जागे नसतो, तेव्हा आपल्याला समज नसते. मग तेव्हा कोण काम करत असतं? आपण मनबुद्धी अहंकाराचा विचार करतोय. तर बुद्धीचं आपल्याला कळलं की जागेपणी बुद्धी काम करते. आपण स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा असतो तेव्हा बुद्धी काम करत नाही, पण मन काम करतं. काहीतरी आपल्या मनामध्ये जागेपणी जे असतं ते कदाचित तेव्हा दिसतं. आणि स्वप्नात आपल्याला निरनिराळ्या गोष्टींची सलमिसळ, काही विषय झालेला असला किंवा नसला तरी काहीतरी स्वप्नामध्ये आपल्याला दिसतं, लहानपणचं दिसतं. किंवा आपला म्हणजे माझा नेहमीचा अनुभव आहे की आमचं
माहेरचं घर जुनं जे मी लहानपणी ज्या घरात राहिले ते घर आता नाही आहे, म्हणजे तिथे पाडून आता नव्या पद्धतीने घर बांधलं आहे. पण स्वप्न मला पडतं तेव्हा मला ते जुनं घर, मी ज्या घरात राहिलेली तेच ओटी पडवी, माझं घर, स्वयंपाकघर, पुढलं अंगण, मागलं अंगण, विहीर, हेच सगळं मला दिसतं. तर अशा ज्या मनाच्या गोष्टी आहेत ना, ते मन आपलं स्वप्नावस्थेमध्ये असतं, त्यामुळे तेच आपल्याला आठवतं. मग अगदी आपल्याला आजी कुठे बसायची, ताप करत बसायची, ते डोळ्यासमोर येतं. मग गणपती कुठल्या कोणाला ठेवलेला असायचा, सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. कारण ते काम मुळे मनाचंच आहे. तिथे बुद्धीचं काम नाही. पूर्वी इतकं जवळून सगळं अनुभवलेलं आहे की ते आपल्याला आठवतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा स्वप्नात आपल्याला दिसतात, तिथे बुद्धीचा काही संबंध नाही आहे. मराठी काकांनी या श्लोकाचं निरूपण केलेलं आहे, तेव्हा एक गंमतशीर प्रसंग सांगितलेला आहे. तो प्रसंग खरंच गंमतशीर आहे. म्हणजे इतका आपण आपल्या स्वप्नाचा जर काय अर्थ लावला तर आपल्याला सुद्धा असे अनुभव येतील. आपण काय करतो, असं काही ते चित्रविचित्र स्वप्न पडलं की सकाळी थोडा वेळ आपल्या मनात राहतं आणि मग आपण तो विषय सोडून देतो. काकांनी एक छान एका माणसाच्या स्वप्नाची गोष्ट आपल्याला सांगितली. त्यामुळे काय झालं, एक माणूस मुंबईमध्ये डबल डेकर बसमध्ये अगदी वरच्या मजल्यावर आणि अगदी पुढे पहिल्या सीटवर, फ्रंट सीटवर बसला होता. आणि फ्रंट सीटवर बसल्यामुळे सगळं असं छान समोरचा रस्ता त्याला दिसत होता. तर त्या प्रवासामध्ये प्रत्येक सिग्नलला बस थांबायची, स्वाभाविकच आहे. आणि मग ते रस्त्यावरचं दृश्य त्याला अगदी छानपैकी दिसायचं. पहिल्या सिग्नलला जर बस थांबली, त्यांनी एक वेगळीच पाहिलं. आपल्या मुंबईत शक्य असतं काही पण. तर त्या चौकामध्ये सगळीकडे सिग्नल ठप्प झालं होतं. पण एक हत्ती, त्या हत्तीवरती तो हत्तीचा माणूस पण बसलेला होता आणि सगळीकडले रस्ते म्हणतात तसे थांबवून तो चौकातून त्यांनी रस्ता त्या हत्तीने क्रॉस केला. मग तो हत्ती क्रॉस झाल्यावर मग परत सगळी रहदारी व्यवस्थित सुरू झाली. बस आणखीन पुढे गेली आणि मग दुसऱ्या सिग्नलला जर बस थांबली तेव्हा लोकांना क्रॉस करायला वेळ दिलेला होता. रेड सिग्नल होता, सगळी वाहनं थांबली, ते लोक रस्त्यावरनं क्रॉस करत होते. उन्हाळ्याचे खरं दिवस होते, सगळीकडे आपल्या मुंबईत 12 महिनेच उन्हाळ्याचे दिवस असतात. पण तरी देखील एक माणूस जो होता तो पटकन डोळ्यात त्यांच्या लक्ष गेलं. कारण त्यांनी मात्र अगदी बहुधा बरं वेळ नसेल, डॉक्टरकडे चालला असेल, त्यांनी मात्र फुल स्वेटर घातलेला होता, डोकं टोपी बिपी घालून बांधून घेतलेलं होतं, खोकत पण होता. त्या पटकन त्यांचं लक्ष गेलं आणि बापरे, याला बहुधा बरं नसावं. एवढ्या लोकांच्या वेळेत तो पटकन त्यांना उठून दिसला. दुसऱ्या सिग्नलला त्यांनी हे दृश्य पाहिलं. म्हणजे एवढी गर्दी असून जर त्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं. आणखीन एका पुढल्या तिसऱ्या सिग्नलपाशी बस थांबली आणि तिथे त्यांना एक दृश्य बघायला मिळालं की एक थोडीच जागा होती, ज्याला आपण सर्व्हिस रोड म्हणतो तिथे. तर जिथे गाडी उभी राहिली तिथे सर्व्हिस रोडवरती त्यांनी लक्षात गेलं त्यांचं की एक बांबू हातात घेऊन ते दोरीवरून चालणारा हा असं. तर खाली एक माकड होतं, ती बाई हे वाजवत होती आणि तो चालत होता दोरीवरून. त्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि मग झालं ते पुढला ह्याला बस स्टॉपला उतरले सुद्धा. मग 3 सिग्नलला त्यांनी 3 दृश्य पाहिली. हत्ती पाहिला, नंतरच्या ह्याच्यात गर्दीमध्ये एवढी माणसं जात आहेत तरी पण एका माणसाकडे लक्ष वेधलं गेलं, कारण त्यांनी स्वेटर बिटर घातलं होता, खोकत होता, टोपी घातली होती. आणि तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी पाहिलं की तो रस्त्यावर गारुडी खेळ खेळतोय, गारुडी तो दोरीवरून चालणारा, ते त्यांनी पाहिलं. त्या दिवशी घरी गेले, शांतपैकी नेहमीप्रमाणे सगळं कामं आटपली आणि झोपले. रात्री एक त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न काय पडलं तर एक हत्ती अंगभर लोकरीचे कपडे घातलेले आहेत आणि माकड तो अंगभर कपडे घातलेला तो हत्ती काहीतरी सांगतोय आणि माकड त्याचं ऐकायला पुढे बसलाय. आता आपल्या लक्षात येईल की 3 वेगवेगळे प्रसंग असे एकत्र आले आणि भलतंच काहीतरी दिसलं. त्यामुळे हे असं का, तर हे सगळ्यांना मनाचं काम आहे. मन हे जे तत्व आहे ते स्वप्नाशी जोडलेलं आहे. जागृतीशी जशी बुद्धी जोडलेली आहे तसं मन स्वप्नाशी जोडलेली आहे. कारण आता बुद्धी जागी नाही आहे. बुद्धीला जे काही दिसायचं होतं जागेपणे ते त्यांनी त्या सिग्नलच्या तिथे बस थांबली तिथे पाहिलं होतं. आता स्वप्नाच्या म्हणजे झोपल्यानंतर बुद्धी जागी नाही आहे, पण गाढ झोप पण नाही आहे. त्यामुळे असं असतं की
श्वास चालू असतो किंवा आपल्या ज्या आतल्या क्रिया अन्नपचन तेही चालू असतं. आपण झोपेमध्ये हातपाय हलवू शकतो, कुशीवर जातो, खोकला होतो, काही म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या असतात त्या घेतो. पांघरूण आपल्याला लागलं तर घेतो, नको असलं तर काढून टाकतो. हे सगळं आपण झोपेतच करतो. गाढ झोपेत असतं तेव्हा एक शरीराचं वेगळं नियंत्रण असतं, थोडाच वेळ तो येतो. पण अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी झोपेत असलो तरी देखील जागे नसतो, पण तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. आता असा जर विचार केला तर गाढ झोपेमध्ये काहीच आपल्याला लक्षात येते, म्हणजे त्यालाच गाढ झोप म्हणतो. की कधी कधी असं होतं की अरे मला बेल पण नाही ऐकू आली, फोनची पण मला ऐकू आली नाही, इतकी मला झोप लागली. हा अनुभव अगदी वेगळा असतो. तेव्हा मन बुद्धी काहीच आपली जागी नसते. याला हे अनुभव आपण घेतो. आता आपल्या लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही पंचमहाभूतं आणि ही आत्ता म्हटलं तसं बुद्धी, मन आणि अहंकार, हे अहंकार तत्व म्हणजे काहीच जागं नाही आहे. बुद्धी पण जागी नाही, मन पण जागं नाही, अशा वेळेचं जे आहे ते अहंकार. तर ह्या सगळ्या 8 गोष्टी ज्या आहेत त्याला भगवंताची प्रकृती म्हणायचं, अष्टधा प्रकृती. तर या 8 गोष्टी म्हणजे भगवंताची प्रकृती आहे. आणि माझं शरीर असं आपण म्हणतो, खरं काय आहे आपलं? जसं मी मगाशी म्हटलं की पंचमहाभूतं आपली नाही आहेत, पण माझा फ्लॅट, माझं घर, माझं गाव, हे सगळं जे माझं माझं करतो तसं इथे पण आपण करतो की हे सगळं माझं नाही आहे. आणि असं असून ही 8 तत्व भगवंताची प्रकृती आहे. असं असून सुद्धा आपण सगळं माझं माझं म्हणतो. ज्या ज्या गोष्टींबद्दल आपल्याला जे माझं आहे असं वाटतं, ममत्व येतं, ते जे माझं आहे म्हणजे माझं घर, माझी माणसं, माझा पैसा, असं माझं माझं आपल्याजवळ खूप आहे. या ममतेला आपल्याला दूर करायचं आहे. इदम न मम असं म्हणायचं की हे माझं नाहीच आहे. अष्टधा प्रकृती ही भगवंताची प्रकृती आहे, हे आपलं नाहीच आहे. हे आपल्याला समजून घेण्यासाठी पुन्हा हा विषय माऊली आपल्याला समजून देतात. इदम न मम हे माझं नाही. हां, मी वापरतोय, मी पाणी वापरते आहे, मी या भूमीवर राहते आहे, अगदी सगळं पंचमहाभूतांचा सगळा उपभोग मी काय ते घेते आहे. भगवंताने दिलेला हा जो नरदेह आहे, या नरदेहाचं सगळ्याच्या नरदेहाच्या मार्फत मी सगळे भोगते आहे, हे सगळं बरोबर आहे. पण तरी देखील असं भगवंत म्हणतो की ही जी अष्टधा प्रकृती आहे ती माझी आहे. म्हणजे आता ही अष्टधा प्रकृती जड आहे, पराप्रकृती आहे आणि ती भगवंताची आहे. मग मी माझी कसं काय म्हणायचं? हे आपल्याला 7व्या अध्यायामध्ये भगवंतानी सांगितलंय. त्याच्या पुढे अजून भगवंतानी त्याच ह्याच्यामध्ये 5व्या श्लोकात म्हटलं, अपरे यमितस्वन्याम प्रकृतीम विधी मे पराम जीवभूताम महाबाहो येदम धार्यते जगात. आता अपरेयमितस्वन्याम म्हणजे काय की ही जी अपरा आहे, परा आणि अपरा, तर परा प्रकृती आपल्याला कळली आणि आता ह्या अष्टधा प्रकृतीमुळे ही अपरा प्रकृती पण आपल्याला कळली. तर ह्या अपरेशिवाय जी दुसरी आहे ती कशी आहे? ती श्रेष्ठ. तिच्या नावातच आहे परा म्हणजे श्रेष्ठच. तर ती जी पराप्रकृती आहे ती पराप्रकृती श्रेष्ठ आहे, चैतन्य आहे, ती पण माझीच आहे. दुसरी प्रकृती भगवंत म्हणतो ती अष्टधा प्रकृती पण माझीच आहे, ती अपरा आहे. आणि ही दुसरी परा आहे ती पण माझी आहे. इयम मे जीवभूतानाम म्हणजे अशी ही जीवरूप प्रकृती जी आहे ती इदम जगत धार्यते. हे सगळं सगळं जग किंवा आपण पिंडाचा विचार करता आपला देह सुद्धा हे सगळं भगवंताने धारण केलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या श्लोकामध्ये आपण जे म्हणतोय की क्षर आणि अक्षर दोन्ही परमात्म्याचंच, तसं 7व्या अध्यायामध्ये 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये परा आणि अपरा दोन्ही प्रकृती भगवंताच्याच आहेत हे आपल्याला यापूर्वी सांगून झालेलं आहे. म्हणजे इथे आता माझं तुझं करण्याचं काही नकोच आहे. म्हणजे हे जेव्हा संपेल, म्हणजे गीतेचा उद्देशच तो आहे की हे सगळं गीता आपल्याला तेवढ्यासाठी शिकवते की काय करायला हवा, की ह्या देहाला चेतना देणारी शक्ती पण माझीच आहे. मग तुम्ही त्याला चेतना शक्ती म्हणा, पराशक्ती म्हणा, अक्षर म्हणा, ते सगळं जे की आहे ते या देहामध्ये आहे. त्यामुळे या देहाला प्रेम कळतंय, माया कळतंय, ममता कळते, रागलोभ कळतोय, सगळं कळतंय त्या आतमध्ये चेतना असल्यामुळे. त्यामुळे त्याच्यामुळेच माझं तुझं पाहावं नको पण कळतंय. हे सगळं पराशक्ती आहे म्हणून कळतंय. त्याचीच आहे पराशक्ती पण त्याचीच आहे, अपरा पण शक्ती त्याचीच आहे. ते म्हणजे ती पराशक्ती
देह गेला की ते काहीच करू शकणार नाहीये. दोन्ही शक्ती त्याच्याच आहेत हे आपल्याला 7व्या अध्यायामध्ये सांगितलंय. भगवंत म्हणतात की पराप्रकृती स्वतःला असं मर्यादित ठेवते, शरीरापुरती मर्यादित मानते आणि त्यामुळे मग कर्म, त्या कर्माचं फळ, ते फळ आपल्याला भोगण्यासाठी पुन्हा नवीन जन्म, पुन्हा नवीन देह, हे सगळं ह्याच्यामुळे चालू राहतं. म्हणजे पराप्रकृती पुढल्या जन्मांची व्यवस्था करते जणू काही. असं सगळं त्यांनी तर माऊलीने तेव्हा सांगितलं होतं की पुढल्या जन्माचा नकाशा ही पराप्रकृती करून ठेवते आणि त्यामुळे मग आपल्याला कळतं त्याच्याप्रमाणे नवीन नवीन शरीर, म्हणजे आता पुढला जन्म कुठला हे भगवंताला ठरवता येतं पराशक्तीकडून. म्हणजे आपलं जीवन काय किंवा हे सगळं जग काय, हे असं सगळं जेव्हा आपल्या जीवनाचा विचार केला तर घरदार, पती पत्नी, पैसा अडका, मुलं बाळ, शेजार पाजार, हे सगळं जे काही आहे ते सगळं कशामुळे आहे त्याला आपण असं म्हणूया की आपला हा पुरं म्हणजे देश, गाव आहे, देश आहे आणि देह संपला की सगळं संपलं, काही नाही राहणार. अश्वदा प्रकृती म्हणजे ही अपर आहे, त्याला आपण ईश्वराची सृष्टी म्हणू. पंचमहाभूत आणि हे आता म्हटलं तसं मन, बुद्धी, अहंकार या 8 गोष्टींमुळे ती झाली. आणि पराप्रकृती ही चैतन्य, ती पण जीवसृष्टीच आहे, ईश्वरानेच निर्माण केलेली आहे. या दोघींना नियंत्रण आहे भगवंताचं, हे लक्षात ठेवायचं. जसे आता अक्षर आणि अक्षर दोन्ही परमात्म्याचं, तसं परा आणि अपरा सुद्धा दोन्ही परमात्मा. आधार देणारा तोच आहे. मग आता लक्षात असं घ्यायचं की परा आणि अपरा या दोघांना आधार देणारं या तिघांच्या पलीकडे म्हणजे दृश्य जग आणि ही अपरा आणि परा ही शक्ती, या तिघांनाही आधार देणारी एक आणखीन गोष्ट आहे, ती जी आहे ते परमात्मा तत्व. या 4 गोष्टींचा खरं म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे. आपल्यापुरता विचार केला तर लक्षात येईल आपल्याला या देहामध्ये असणारा चैतन्य, हा देह, हे दृश्य जग आणि ह्या तिघांचाही जे परमात्मा तत्व श्रेष्ठ आहे ते, या 4 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4 अवस्थांचा अभ्यास करायचा. आता आपल्याला कळलं, जागे पण माहिती आहे, स्वप्न कळलं, सुषुप्ती गाढ झोप कळली आणि त्याच्याही पलीकडली अवस्था म्हणजे तुर्या अवस्थेमध्ये हे सगळं कळतं, परंतु त्याची जी काही ममत्व आहे ते आपण सोडून द्या. यम न मम हे कळलेलं असतं. अशा ज्या 4 अवस्था, त्या 4 अवस्था म्हणजेच हे आहे. वेगळ्या भाषेमध्ये आणखीन सुद्धा शब्द आपल्याला माहिती आहेत, नुसतं ऐकून ठेवूया. दासबोधामध्ये आपण ते पाहिलेले आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुरीय ही 4 तत्व काय, किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य अवस्था काय, किंवा आत्ता म्हटलं तसं हा जडदेह, आतमध्ये असणारं चैतन्य ज्याच्यामुळे हा जडदेह कार्यरत राहतो आहे, हे दृश्य जग आणि परमात्मा तत्व. या 4 गोष्टी, शब्द वेगवेगळे, अर्थ तोच. आता याचा अर्थ असा की सगळं जग हे भगवंताचं आहे. एकही वस्तू माझी नाही, मी कारण नसताना हे माझं माझं म्हणते, याला काही अर्थ नाही. हे सगळं नीट आपल्याला समजावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आता म्हणून काही लगेच समजणार आहे असं नाहीये, पण हे आपल्या जीवनात उतरावं अशी गीतेची किंवा माऊलींची, ज्ञानेश्वरीची इच्छा आहे. कुठल्याच वस्तूबद्दल किंवा कुठल्याच व्यक्तीबद्दल आपल्याला ममता राहता कामा नाहीये, कारण माझं नाहीच आहे. आता हीच गोष्ट आपल्याला जसं आत्ता 15व्या अध्यायातल्या या 16व्या श्लोकात भगवंत सांगता आहेत, किंवा आत्ता म्हटलं जसं 7व्या अध्यायात 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगून झालेली आहे, तशी 13व्या अध्यायात सुद्धा इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः या श्लोकामध्ये पण सांगितले. गीतेचं पुस्तक समोर असेल तर लगेच पुस्तक उघडा, म्हणजे मग या श्लोकात इदम शरीरम म्हटलं की हे शरीर म्हणजे काय, तर क्षेत्र म्हणजे शेत आहे. आणि एतद यहा वेत्ती म्हणजे या शेताला वेत्ती म्हणजे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे भगवंत. असा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा अर्थ पण आपल्याला 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय. आणि तिथे पण असं बाहेर म्हटलेलं आहे की क्षेत्र म्हणजे हे जे शरीर आहे ते मी शरीर नाही. आपण
हे शरीर म्हणतोय, मी शरीर असं म्हटलं, हे म्हटलं की वेगळं आलं ना. म्हणजे मी वेगळं आणि शरीर वेगळं असं आलं. मी शरीर असं नाही आपण म्हणा, हे शरीर. मग हे शरीर आहे म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं आहे, माझ्याहून वेगळं, पण माझं आहे. आणि माझं शरीर हे जे ममत्व आहे, किंवा वस्तूंबद्दल माझं पुस्तक वाचता वाचता कॉफी पित होते आणि कॉफी सांडली. आता माझं पुस्तक हे जे की आहे, आणि त्या कॉफी सांडल्यामुळे माझं पुस्तक म्हणून त्याचं जे की माझी नुकसानी झालेलं आहे, त्याचं होणारं दुःख, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी येतात ते त्या माझ्यामुळे येतात. बरोबर आहे. त्या पुन्हा ते पुस्तक मिळणार नसतं, ते माझं आवश्यक असतं वगैरे वगैरे. त्याला आपण कारण पुष्कळ सांगू. मुद्दा काय, तर हे जे काही दुःख आहे, महत्वाचं दुःख आहे, माझं म्हणून दुःख आहे. तसंच आपल्या शरीराचं आहे. हे शरीर माझं आहे. त्या शरीराला होणाऱ्या सगळ्या ज्या दुःखाच्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत. हळूहळू हळूहळू माझं शरीर मीच होऊन जाते. म्हणजे खरं माझं आहे म्हटल्यावर वेगळं व्हायला हवं. इदम नम म्हणून तर इदम शब्द वापरलेला आहे गीतेमध्ये. असं असायला हवं, पण असं होत नाही ना. इतकं ममत्व येतं की हे माझं शरीर म्हणजे मीच होऊन जातं. मी म्हणजे काय, तर हा देह असंच मला वाटायला लागतं. आणि अशी समजूत झाल्यामुळे तसं माझं आचरण होतं की मला दुसरं काही नाहीच, माझं देह असं होतं. आणि गीतेला ह्या सगळ्या ममत्वातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्याच्या सहिताने हे जे पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. काय झालंय, म्हणजे शरीर आहे ते केव्हा तरी जाणारच आहे. किती जरी माझं माझं करून ठेवलं तरी ते जाणार. बरं, आपल्याला ही गोष्ट माहिती असते, नक्कीच माहिती असते. त्यामुळे बरं असं आहे की ते एकाच ठिकाणी राहू शकतं. असं नाही घडत की ते इकडून तिकडे जाईल, बरोबर आहे. पण एका ठिकाणी एका वेळेला एकाच ठिकाणी असेल. म्हणजे ठाण्याला असेल किंवा मेलबर्नला असेल, मेलबर्नला पण आणि ठाण्याला पण, असं तर नाही होऊ शकणार. त्यामुळे त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली ठरलेल्या आहेत. हे जसं आपल्याला पटकन कळतं की देह एकच आहे, तर तो इकडे पण आणि तिकडे पण असं असूच शकत नाही. तशा देहाच्या ज्या अवस्था आहेत त्या पण परत मागे येणार नसतात. या पण तुम्ही पाहिलेत की या प्रत्येक देहाच्या अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते, अशा 6 अवस्था आहेत. आणि या सगळ्या 6 अवस्था प्रत्येक त्या देहाला येणार असतात. अस्ति म्हणजे गर्भामध्ये असताना जे अस्तित्व असतं त्याला ती पहिली अवस्था असते. मग जायते म्हणजे जन्माला येते. तिसरी वर्धते म्हणजे वाढ होते. सगळ्या ह्या त्या देहाच्या अवस्था आहेत. त्याच्यानंतर विपरिणमते असं म्हटलंय, म्हणजे बदलतं. आपण अरे वा, आता एकदम चेहरा बदलला, याचा लहानपणी वेगळाच होता. हे जे आहे ते विपरिणमते होतं. शरीरामध्ये बदल होतात. अपक्षीयते, मग मात्र शक्ती कमी कमी पाहिजे, अपक्षी होते. म्हणजे प्रौढत्व येतं किंवा झीज होते आणि त्यामुळे क्षीण व्हायला लागतं. आणि मग विनश्यती, नाश पावतं. म्हणजे हे शरीर, स्थूल शरीराबद्दल आपण बोलतोय, हे स्थूल शरीर निर्माण होतं आणि नाश पावतं. आणि ह्या एवढ्या 6 अवस्थांमधून ते जातं. बरं, आपल्याला 17 ही तत्व माहिती आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्यांचे ते पंचप्राण, मनोबुद्धी, या सगळ्या तत्वांनी ते बनलेलं आहे. ते जे आहे ते सूक्ष्म शरीर आहे. मग असे म्हणजे स्थूल शरीर आपल्याला आता कळलं. हे सूक्ष्म शरीर पण आपल्याला माहिती आहे की या शरीराच्या या अवयवांच्या मार्फत आपण हे सगळं करतो. हे सगळं इदम शरीरम, हे शरीर, मी नाही, हे शरीर असं म्हटलेलं आहे. अगदी आपण त्यावेळेला विचार केला होता की शरीराची जी निर्मिती आहे ती म्हणजे उत्पन्न शरीर होतं ते अन्नाद्वारे होतं, म्हणून त्याला आपण शरीराला अन्नमय कोश म्हणतो. किंवा मन जे आहे त्याला मनोमय कोश म्हणतो. बुद्धी जी आहे त्याला विज्ञानमय कोश म्हणतो. आणि अशा ह्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की म्हणजे शरीर, स्थूल शरीर जसं आपल्याला कळतं तसं सूक्ष्म शरीर पण आपल्याला कळतं. स्थूल शरीराचा म्हणजे जो देह आहे, किंवा आता सूक्ष्म शरीराची आत्ता म्हटलं तशी जी सगळी 17 तत्व आहेत. आणि कारण शरीर हे अज्ञानाचं शरीर हे आहे. अज्ञान म्हणजे काय, स्वतःबद्दलचं अज्ञान, आपल्याबद्दलच अज्ञान असतं. याला आपण आपल्या भाषेमध्ये स्वभाव किंवा सवय असं म्हणतो. आता आपला स्वभाव आपल्याला कळतो, म्हणजे जाणतो आपण आपला स्वभाव. चांगला वाईट असं काही विचार करायचं कारण नाहीये, किंवा की कमतरता असेल तीही आपल्याला आपली कळते. म्हणजे जे जे जाणलं जातं ते पण इदम, म्हणजे स्वभाव ही गोष्ट जर जाणली ना तर ते पण इदम होतं. त्याला आनंदमय कोश म्हणतात. अशा कोशांच्या दृष्टीने विचार केला तरी पण आपल्याला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह कळतोय.
अंतःकरण कळतं, त्याच्यामध्ये आपल्याला सगळे काय काम, क्रोध, सुख दुःख या सगळ्या गोष्टी आहेत, या पण आपल्याला त्या अंतःकरणामुळे कळतात. तर या सगळ्या गोष्टी या इदम शरीरमध्ये येतात. हे शरीर मी नाही, हे शरीर, या शरीरामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. आणि याला सगळ्याला मिळून एकच शब्द वापरलाय, क्षेत्र. हे क्षेत्र आहे. ह्या क्षेत्राला जाणणारा तो परमात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. त्या भगवंताला जाणायचं. म्हणजे मी देह नाही, मी ह्या देहाचा करता नाही, काहीच नाही आहे. सगळं जे काही ते भगवंत आहे. त्या भगवंताला जाणायचं. खरं म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव आणि आत्मा हे वेगळं नाहीच आहे. दोन्ही तोच आहे. जसं परा आणि अपरा तोच, क्षर आणि अक्षर तोच, तसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ पण तोच. किती जरी आपण त्याचा फरक आहे असं दिसलं तरी सगळं काय आहे ते परमात्म्याचंच आहे. नुसतं क्षेत्र म्हणजे शरीर धरलं तरी देखील आपण त्या 8 गोष्टींचं पाहिलं, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि हे, त्यामुळे ते पण सगळं. आणि ह्याचंच उल्लेख माऊलींनी केला. आणि हे करता त्यांनी म्हटलं की ही पंचमहाभूतं किंवा ही काय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी अहंकार. मग त्यांनी एक पुढल्या श्लोकामध्ये सुख दुःख द्वेष संघात इच्छा चेतना धृती या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि असं 36 तत्वांचं गाठोडं माऊलींनी मागच्या श्लोकांमध्ये आपल्याला त्या क्षेत्रज्ञामध्ये सांगितलं. त्याचा उल्लेख माऊलींनी ह्या 484 ओबीत केलाय, जी मगाशी आपण पाहिली. परत एकदा वाचते. पै अष्टधा भिन्न ऐसे म्हणजे अष्टधा प्रकृती रूपाने, जे दाविले प्रकृती मिसे, जे मी असं प्रकृती या शब्दाने दाखवलं. असं सगळ्या पंचमहाभूत आणि ह्यांनी झालं. 7व्या अध्यायात आपण ते पाहिलं. जे क्षेत्र 12 36 आहे आणि जे क्षेत्र द्वारा 36 आहे म्हणजे 36 प्रकाराने. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ दाखवलं, त्याच्यात 36 प्रकार दाखवले. त्या ज्ञानेश्वरीमध्ये अखेरच्या भागात काही चार्ट दिलेले आहेत, त्याच्यात त्याची 36 नावं पण दिले आहेत. खाली 16वा श्लोक की लगेच 36 नावं. किंवा आपल्या दासबोधामध्ये सुद्धा चार्ट दिलेले आहेत 17व्या दशकामध्ये. त्याच्यातून पण आपल्याला कळतं हे सगळं जे मी आत्ता बोलले ना, अगदी पंचमहाभूत, मग आपली ही सगळी 36 तत्व, समर्थानी तर 82 तत्व पुढे दिलेली आहेत. आणि या सगळ्या क्षेत्रात याचं वर्णन हे सगळं जे की आहे ते क्षेत्रज्ञ म्हणा, परा म्हणा, अक्षर म्हणा, हे सगळं भगवंताचंच आहे असं काही सांगितलं. आता हे मागीला सांगू किती, हे आता किती सांगायचं झालंय सांगून. 7व्या अध्यायात झालाय, 13व्या अध्यायात सांगितलंय. आगा आताची जे प्रस्तुती ह्याही अध्यायात तेच सांगतोय. 15व्या अध्यायात कशा पद्धतीने सांगितलं तर वृक्षाकार रूपाकृती. सुरुवातीला जो वृक्ष सांगितला, ऊर्ध्व मूल वधशाखा, वरती मुळं आणि खाली फांद्या, तेव्हा हे सांगितलेलं आहे. हे सगळं तुला वर्णन करून सांगितलेलं आहे. ते अवघेची साकारे कल्पुनी आपण पया पुरे, झाले असे तदनुसारे चैतन्याची. ज्या ज्या गोष्टी साकार आहेत, ज्या ज्या गोष्टींना आकार आहे, त्या त्या वस्तूंच्या ठिकाणी भगवंत आहेच. अशी जर कल्पना कल्पुनी आपण पया पुरे ही जर कल्पना लक्षात घेतली, सगळीकडे तो आहेच आहे. मग आकार आहे तिथे पण तो आहे. सगळी सृष्टी सारं जग हे त्या परमेश्वराने परमात्म्याने नटलेलं आहे. आत बाहेर सगळीकडे ते चैतन्याने भरलेलं आहे, हे तू समज. तर हे समजण्यासाठी सगळा खटाटोप झाला. लक्षात काय, क्षर असू दे, अक्षर असू दे, परा असू दे, अपरा असू दे, क्षेत्रज्ञ काही असू दे, आत बाहेर सगळीकडे भगवंतच आहे. हा देह पण त्याचा आहे, हा आत्मा पण त्याचा आहे, मी करते पण त्याचं, सुखदुःख पण त्याचं, माझं इथे काहीही नाही, हे समजावून देण्यासाठी 486 वेळेपर्यंत आलोय. अर्थात या श्लोकातला हा एवढा विचार समजून सुद्धा माऊलींचं स्पष्ट झालेलं नाहीये समाधान. तेव्हा माऊली आपल्याला आणखीन या अक्षराबद्दल पुढल्या ओव्यांमध्ये पटवून देणार आहेत की आत बाहेर सगळीकडे ईश्वर कसा भरलेला आहे, हे सगळं परमात्म्याचंच कसं आहे, असा सगळा विचार पुढल्या आणखीन काही ओव्यांमधून आपल्याला पाहायचा आहे. तो आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.